आता इथं मी अगदी शॉर्ट इन्फॉर्मेशन देणार आणि याचं एक बिग सेशन कृष्णा सरांच्या बरोबर एक बिग सेशन असेल 1 तासाचं, ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पार्टिसिपेंट्सना इथे जॉईन करू शकतो. तर बेसिकली पीसीओडी म्हणजे काय? पीसीओडी म्हणजे बऱ्याच लोकांना याचा फुल फॉर्मच माहित नसतो. तर पी म्हणजे पॉली, सी सिस्टिक, ओ ओव्हरियन आणि डिसीज. ओके, पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. पॉली म्हणजे पुष्कळ भरपूर, सिस्ट म्हणजे गाठी असणारा आजार किंवा व्याधी. आता तुम्ही असं म्हणाल की पीसीओडी हे काय एक्झॅक्टली आणि कधी होतं? तर पूर्वी काय असायचं की पूर्वी लग्न व्हायची, महिलांचे लग्न झाल्यानंतर 1-2 बाळ झाल्यानंतर काही दिवसानंतर त्या रिलॅक्स झाल्या, एक 30शी-35शी आली की मग थोडंसं वजन वाढायला लागायचं आणि ते वजन वाढल्यानंतर त्यांना तो पीसीओडीचं चॅलेंज यायला लागलं. पण आता अशी कंडिशन झाली की काही चुकीच्या जीवनशैलीमुळे हल्ली 20 ते 25 वर्षात किंवा त्यापेक्षाही कमी वर्षाच्या मुलींना, म्हणजे काही मुलींना 15 ते 16व्या वर्षापासून पीसीओडी सुरू झाली. आणि या पीसीओडीचे चॅलेंजेस काय काय आहेत, काय काय होतं एक्झॅक्टली? तर सर्वात पहिले तर त्यांना त्यांची फास्ट वेट गेन होतं. सगळ्यात फास्ट वेट गेन जर झालेला असेल तर पीसीओडीचं चॅलेंज असतं. त्याच्यानंतर हा जो भाग आहे महिलांचा, ओके, ह्या भागावरती फेशियल हेअर ग्रोथ होते. ह्या भागावरती जास्त हेअर ग्रोथ होते, त्याला फेशियल हेअर ग्रोथ म्हणतात. केस गळती अचानक वाढायला सुरुवात होते, अचानक खूप प्रमाणात केस गळती व्हायला लागते. बरोबर ह्याच भागामध्ये पिंपल्स यायला सुरुवात होते, जास्त पिंपल्स येतात. नंतर पिरियड्सचा कालावधी आहे जो 28 ते 31 दिवसाचा साधारण कालावधी असतो, तो कालावधी साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत एक्सटेंड होतो. आणि मग बघा की दर महिन्याला जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा क्रॅम्पिंग होतच, पोटात दुखतच. इमॅजिन करा, जर 3 ते 4 महिने जर पिरियड्सला उशीर झाला, अवलंब झाला, तर 4 महिन्याने येणाऱ्या पिरियड मध्ये किती दुःख असतील, म्हणजे किती त्रास होईल. ओके, तर ज्या वेळेस तुम्हाला एक एक्सटेंडेड म्हणजे कंटिन्युअस जर पिरियड्स येतात तेव्हा कमी त्रास होतो, पण जेव्हा जास्त पिरियड्स, जास्त वेळ लागतो त्या पिरियड्स मध्ये, तर त्यावेळेस त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आणि यापेक्षाही सर्वात महत्वाचं एक उदाहरण मी सांगतो किंवा सर्वात महत्वाचं एक चॅलेंज सांगतो. बघा, जेव्हा महिला एक्सपेक्ट करतात बाळासाठी आणि डॉक्टरांकडे तुम्ही पहिल्या सोनोग्राफीला जातात, तेव्हा डॉक्टर तुम्हाला विचारतात लास्ट मेन्स्ट्रुअल डेट कधी होती. ओके, मागची डेट काय होती, आणि त्याच्यानंतर एक महिन्याने कॅल्क्युलेट करून 9 महिन्यामध्ये साधारण बाळ होतं. ओके, पण आता कंडिशन अशी आहे की जर पीसीओडी मुळे मासिक पाळी ही महिन्याच्या महिन्याला जर नाही आली, तर त्यावेळेस काय होतं की ती पाळीची डेट जी आहे 3-3 महिन्यानंतर जर आली, तर तिथं गर्भधारणेचंच चॅलेंज येतं, म्हणजे गर्भधारणा होत नाही आणि वंध्यत्व येतं. मग आता कॉलवरती जर काही महिला असतील ज्या आता एक्सपेक्ट करतायत, किंवा काही महिलांच्या मुली असतील ज्या लहान आहेत, त्यांना पीसीओडीचे चॅलेंजेस आहेत, तर अशा सर्व महिलांसाठी अशा प्रकारचा तो म्हणजे मी आता जे सांगणार आहे, मी एक तुम्हाला एक छोटा एक प्रेझेंटेशन दाखवणार आहे, 2 स्लाइडचा आणि एक व्हिडिओ आहे. न चुकता सर्व महिलांनी बघा, त्यांच्या मुलीसाठी बघा. पांडुरंग सर, 2 स्लाइड्स आपण बघू शकतो का? येस सर. त्याच्यानंतरची स्लाइड. पांडुरंग सर, ह्याच्यानंतरची स्लाइड. आणि हे फक्त इनेबल करा म्हणजे मोठी होईल ती. स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट करा.
नाही, तुम्ही ह्याच्यामध्ये जा, इनेबल एडिटिंग मध्ये जावा वरती. स्लाइड शो मध्ये जा. स्लाइड शो वरती आहे स्लाइड शो. स्क्रीन गेली सगळे, परत घ्या. की ही मुलगी आता प्युबर्टी फेजला आलेली आहे आणि तिचे पिरियड्स आता सुरू झालेले आहेत. ओके, आता हे ठीक आहे, म्हणजे ह्या पर्यंत ठीक आहे. आता जर तुम्ही नेक्स्ट स्लाइड वर जाल. येस, अरे हे कोण आहे? ही तीच मुलगी आहे जिला तुम्ही आधी स्क्रीनवर बघितलं होतं. ही तीच मुलगी आहे हिला तुम्ही आधी स्क्रीनवर बघितलं होतं. हिचं नाव आहे हरनाम कौर, जिने काही प्रमाणात काळजी नाही घेतली, व्यायाम नाही केला, शरीराला जे पाहिजे इन्ग्रेडियंट्स ते नाही दिले आणि हळूहळू तिचे फेशियल हेअर ग्रोथ व्हायला सुरुवात झाली. आणि एका स्टेजला आईला विरोध केला. आईला तिने सांगितलं की नाही, मी ह्याच्या पुढे कुठल्याही प्रकारचे शेविंग करणार नाही. आणि आईने तिला परवानगी दिली की ठीक आहे, तुला जसं राहायचं तसं राहा. आणि ती अशा प्रमाणात राहायला लागली. हे ठीक आहे, हे शक्य कुठे होतं, ती मुलगी कुठली आहे ते आपल्याला एका व्हिडिओ मधून कळेल. तर हा व्हिडिओ आहे, हा 3 मिनिटाचा व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक बघा. त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला खूप महत्वाची अशी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. 3 मिनिटाचा व्हिडिओ कोणीही मिस करू नका आणि लवकरच त्यावर पूर्ण एक सेशन तुम्हाला मिळेल. तर पांडुरंग सर, ते सेशन व्हिडिओ लावू शकतो आपण? तर अशा प्रकारचे चॅलेंजेस जर कुणाला असतील तर तुम्ही नक्की ते सेशन अटेंड करा. त्या सेशन मध्ये काही आपण अशा महिलांना आपण इन्व्हाइट करणार आहोत की ज्या महिलांमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस आलेले आहेत. येस सर, थोड़ा मोठा हो शकेल सर? खासकर महिलाओं के लिए इन पर हर देश में अलग अलग ब्यूटी स्टैंडर्ड देखने को मिलते हैं, खासकर महिलाओं के लिए। इन पर खरा न उतरने पर अक्सर महिलाओं को निशाने पर भी लिया जाता है, लेकिन अब जमाना बदल रहा है और महिलाएं खुद भी इन तय सुंदरता के पैमानों को तोड़ती दिखाई दे रही हैं। ऐसी ही एक महिला है हरनाम कौर। कभी अपने शरीर के अनचाहे बालों के कारण जमकर ट्रोल की जाने वाली हरनाम पिछले कुछ समय से न जाने कितनी अन्य लड़कियों के लिए बड़ी प्रेरणा बन चुकी हैं। उन्होंने अपने जीवन में क्या झेला है, दाढ़ी होने की वजह से उन्हें किस तरह की परेशानी देखनी पड़ी, ये सारी बातें उन्होंने मिरर के साथ बातचीत में बयां की हैं। हरनाम कौर ने बताया कि अब उनकी उम्र 31 साल हो चुकी है, चेहरे पर दाढ़ी है। कई बार सोचती हैं कि वो यहाँ तक कैसे पहुंची। रिपोर्ट के अनुसार उनका जन्म लंदन में हुआ था। उनके परिवार में पिता और छोटा भाई है। उनके पालन पोषण में उनके पेरेंट्स ने कोई कमी नहीं रखी। हरनाम कहती हैं कि जब भी मैं घर से बाहर होती थी तो दुनिया मेरे लिए नर्क की तरह थी। सिख लड़की होने के नाते और छोटी होने की वजह से नर्सरी क्लास से ही लोगों ने मेरी खिल्ली उड़ाना शुरू कर दिया था। जब मैं प्यूबर्टी से गुजर रही थी तब मेरा वजन काफी बढ़ गया था। 11 साल की उम्र में गले के नीचे बाल आने शुरू हो गए थे। हरनाम ने आगे बताया कि 12 साल की उम्र में मेरी माँ मुझे डॉक्टर के पास ले गई थी। तब पता चला कि मैं पीसीओएस से ग्रस्त हूँ। पीसीओएस एक ऐसी स्थिति होती है जिसमें हार्मोन लेवल पर प्रभाव पड़ता है। इसमें महिलाओं को अनियमित माहवारी होती है, उनके चेहरे पर बाल उगते हैं और प्रेग्नेंट होने में दिक्कतों का सामना करना पड़ता है। उन्होंने बताया कि चेहरे पर दाढ़ी होने की वजह से मेरी माँ मुझे सैलून ले गई और मेरे चेहरे की वैक्स करवा दी। इस तरह का सिलसिला लगभग 4 साल तक चलता रहा। मेरी माँ को ऐसा लगता था कि अगर चेहरे के बाल हट जाएंगे तो मेरी स्कूल में कोई खिल्ली नहीं उड़ाएगा।
माँ के कहने पर मैंने ऐसा किया, लेकिन स्कूल में मुझे सताए जाने का सिलसिला नहीं रुका। रिपोर्ट में हरनाम ने बताया कि मेरे चेहरे के बाल हर वैक्स के बाद मोटे हो रहे थे। एक समय के बाद मैंने अपनी माँ से कह दिया कि अब मैं वैक्स नहीं करवाऊंगी। माँ ने भी इस फैसले का सम्मान किया। 6 सप्ताह तक मैं गर्मियों में हॉलिडे पर रही। इसके बाद मेरे पूरे चेहरे पर दाढ़ी आ चुकी थी। हरनाम ने यह भी बताया कि जब उनकी उम्र 15 साल थी तो उन्होंने अपनी जान देने की कोशिश की थी। स्कूल में लगातार लोग उन्हें चिढ़ाते थे। स्कूल के बाद नौकरी मिलने में काफी दिक्कत हुई। उन्होंने एजेंसी के लिए कुछ काम किया, फिर पोस्टल सर्विस के लिए भी काम किया। 21 साल में हरनाम की सगाई हुई। उनके लुक को लेकर लड़के ने शुरुआत में कोई टिप्पणी नहीं की, लेकिन बाद में उसने कई तरह की शर्तें थोपना शुरू कर दिया। फिर लड़के ने यहाँ तक कहा कि अगर वो वर्जिन नहीं हुई तो वो छुपाएगा भी नहीं। इसके बाद हरनाम ने लड़के को जवाब देने का फैसला किया और शादी तोड़ दी। तब उनकी शादी में 2 ही महीने बचे थे। इसके बाद उन्होंने कभी पीछे मुड़कर नहीं देखा। 2016 में उन्होंने लंदन फैशन वीक में हिस्सा लिया। उन्होंने कैजुअल डेटिंग भी की। वो खुद को पैनसेक्सुअल कहती हैं। पैनसेक्सुअल ऐसे लोग होते हैं जो हर जेंडर की तरफ आकर्षित होते हैं। हरनाम ने साल 2018 में टेड टॉक को संबोधित किया, लेकिन इससे पहले वो पूरी तरह धार्मिक हो चुकी थी। हरनाम ने यह भी बताया कि एक दिन किसी महिला ने उनका हाथ देखा और उसने बताया कि उन्हें उनका प्यार ब्रिटेन में नहीं मिलेगा, क्योंकि यहाँ के लोग संकीर्ण विचारधारा के हैं। सोशल मीडिया पर फैन फॉलोइंग पाने से लेकर इंस्पिरेशनल स्पीकर बनने और मैगजीन कवर पेज पर आने वाली हरनाम ने यह साबित कर दिया कि अगर किसी में इच्छा शक्ति हो और वो अपने आप को पूरी तरह से स्वीकार कर ले तो दुनिया की कोई भी ताकत उसे आगे बढ़ने से नहीं रोक सकती। हमसे जुड़े रहने के लिए हमारे YouTube येस, बघितलं, हरनाम कौर बाहेर देशात आहे, इंग्लंड मध्ये परवानगी दिली दाढी वाढवण्यासाठी महिलेने, तिच्या आईने। इथं मला एक सांगा की ज्या महिला इथं आहेत आणि उद्या तुमच्या मुलीला समजा पीसीओडीचं चॅलेंज आलं तर तुम्ही परवानगी द्याल दाढी वाढवण्यासाठी? भारतीय संस्कृतीमध्ये, भारतामध्ये राहतो, उद्या तुम्हाला असं कळलं की तुम्हाला तुमच्या मुलीला पीसीओडीचे चॅलेंजेस आहेत किंवा तुमच्या मुलीला पीसीओडी आहेत आणि कदाचित लग्नानंतर तिला बाळ होण्यासाठी चॅलेंज आहेत, अशा मुलींना ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन हेल्दी एक्सरसाइज आणि त्याच्या बरोबर जे काही लागणार आहे ते द्यायला तयार आहात का? आणि ते जर द्यायला तयार आहात, काय नाही, हा एक ग्लासच आहे, हा सकस संतुलित आहाराचा एक ग्लास, आणि त्यासोबत तुम्हाला अजून असं काहीतरी द्यायचंय जे खास पीसीओडी साठी बनवलेलं न्यूट्रिशन आहे, जे ह्याच आरोग्य फॅमिलीच्या मार्फत दिलं जातं. तर अशा प्रकारचं चॅलेंजेस जर कुणाला असतील तर तुम्हाला एक फ्लायर येईल, एक प्रेझेंटेशन येईल. त्या पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये साधारण 45 मिनिटांमध्ये तुम्हाला ह्या सर्व डिटेल्स कळतील की पीसीओडी कशामुळे होतो, काय चॅलेंजेस होतात, मेन्स्ट्रल सायकल कशी डिस्टर्ब होते, 28 दिवसांची सायकल 72 दिवसांमध्ये कशी जाते, कुठले हार्मोन्स चेंज होतात, पर्टिक्युलरली फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो, त्या हार्मोन्सच्या बदलांमुळे इतर कुठले हार्मोन्स डिस्टर्ब होतात, आणि मग शेवटी वंध्यत्व कसं येतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कोचना संपर्क करा. आणि जेवढे कोचेस अवेलेबल असतील इथं कॉलवरती त्यांच्याकडून तुम्हाला लिंक येईल, ते लिंक फॉलो करा. कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला परत त्यावेळेस दाखवला जाईल, पण तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक महिलेसाठी सिरियस व्हा आणि हा सकस संतुलित आहार त्यांना द्यायला सुरुवात करा. येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू ऑल. मी इथंच थांबतो आता आणि भेटूया एका एनर्जीसह, नवीन कोचसह, नवीन उमेदीसह, नवीन ऊर्जेच्या स्रोतासह. ओके, गुड बाय. सर्वांनी जाता जाता वेव करा आणि आपण इथंच आज कॉल एंड करूया.